की ज्याचे फॉलोअर जास्त आहेत इन्स्टावर किंवा काय, त्याला त्या फॉलोअर जास्त आहे म्हणून कामं मिळतात. हे कितपत बरोबर आहे? म्हणजे असे रील स्टार्स वगैरे हां, रील म्हणताय का स्टार. तुम्ही? हो. हां. एक ऍक्टर म्हणून मला कधीच ते बरोबर वाटणार नाही. हो, पण त्यांना घेतलं जातं हो, आणि हो, हो. काय आहे, काही सेकंदाचं रील आणि एक 2-2.5 तासाचा सिनेमा. जर धुरंधर सारखा सिनेमा असेल तर तो 3.5 तासाचा सिनेमा असतो. ॲनिमल सारखा असेल तो 3.5. आणि आता एक नवा ट्रेंड येतोच आहे ह्या वर्षी, कसे मोठमोठे वेळीचे सिनेमे हिंदीमध्ये येतोय. तर तेवढा सिनेमा पेलणं आणि काही सेकंदाचं रील पेलणं याच्यामध्ये फरक आहे ना. फरक आहे, 100% फरक आहे सर. म्हणजे तुला कितपत बरोबर वाटतं की ते रील स्टारला आपण एक ऍक्टर म्हणून मला खूप त्रास होतो या गोष्टीचा. मला होतो त्रास या गोष्टीचा की रील्स करणं आणि तुम्ही नाटक करत, एक एक पायरी चढत, ऍक्टिंग शिकत शिकत ऍक्टर होणं, ह्याच्यात ही जी जर्नी आहे ती तुम्ही मिस करता आणि डायरेक्ट एक 2 मिनिटाचं रील करून बरं त्या रील्सचा कॉन्टेंट काय असतो तोही इतका म्हणजे मी आय एम नोबडी टू टॉक अबाउट इट, कारण की जो तो त्याचा प्रश्न आहे, त्याला काय कॉन्टेंट करायचा आहे. पण त्या रीलवरनं तुम्ही एक जे ऍक्च्युअल ह्या क्षेत्रात आहेत, ऍक्टिंग करतायत, ज्यांनी खूप वर्ष दिली आहेत ह्या सगळ्या या कलेला दिली आहेत, ते मागे राहतात जस्ट बिकॉज ऑफ त्या फॉलोअर्सचा जो एक आकडा आहे ना, त्या आकड्यामुळे मागे राहतात. आणि वेगळीच माणसं म्हणजे जे या क्षेत्रातही नाही आहेत तर त्यांना ते प्राधान्य नाही किंवा त्यांना तो चान्स मिळत